बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक डॉक्टर विश्वास सुतार लिखित कथा जटामुक्त सुदर्शन भावंडासह झाला अधिकारी. काल वाघापूर हायस्कूल भुदरगड येथील मुख्याध्यापक व शिक्षक कार्यालयात आले होते. प्रशासकीय कामांची चर्चा होताना मला 10-12 वर्षांपूर्वीचा प्रसंग आठवला. जटा वाढलेला सुदर्शन, त्याची बहीण, भाऊ, आई वडील यांची आत्ताची स्थिती जाणून घेण्यास मी उत्सुक होतो. शिक्षकांकडून सारं ऐकून मी कृतार्थतेने भारावून गेलो. माझ्या डोळ्यांसमोर भूतकाळ तरळून गेला. वाघापूर हायस्कूलमध्ये मी तपासणीस गेलो होतो. इयत्ता 9वीची वर्ग पाहणी करताना सुदर्शनने माझं लक्ष वेधून घेतलं. नाकेला उंचापुरा सुदर्शन तजेलदार दिसत होता. मात्र त्याच्या पाठीवर वेणीसारखे केस रुळले होते. त्यात गडद पिवळसर भंडारा उठून दिसत होता. वडाचा चीक लावल्याने केस एकमेकात गुंतून जटा झाल्या होत्या. सुदर्शनला वर्गात मी याविषयी काहीच बोललो नाही. कुटुंबाविषयी चौकशी केली. त्याचे वडील याच शाळेत शिपाई पदावर आहेत. आई गृहिणी तर बहीण भाऊ शिकत आहेत. अभ्यासातही सुदर्शनची प्रगती चांगली दिसून आली. मनोमन काही ठरवूनच मी मुख्याध्यापक कक्षात आलो. मुख्याध्यापकांसमोर मी सुदर्शन आणि त्याचे वडील बळवंत डोणे यांना बोलवलं. त्यांच्याशी चर्चा केली. डोणे, तुम्ही इथं कर्मचारी आहात. मुलगा मोठा झालाय. हे असे केस जटा बरं दिसतंय काय? नाही साहेब. अहो मग काढा जटा. आमच्या समाजात ही परंपरा आहे साहेब. देवाचं काम कोणीतरी करायला पाहिजेच. पण मुलाच्या आयुष्याचं मातेर होईल, कळतंय का तुम्हाला? कळतंय, पण काय वळत नाही. वळेल. मी सांगतो ते ऐका. मुलाला जटामुक्त करू. नाही साहेब, समाज मला वाईट टाकील. अहो पण हा मुलगा आता गावात आहे तोवर ठीक आहे, पण तो पुढे 10वी-12वी नंतर कॉलेजला जाईल. तेव्हा काय होईल तुम्हाला माहीत आहे का? याला कॉलेजमधील मुलं मुली नावे ठेवतील, चिडवतील, टोमणे मारतील. तेव्हा काय करणार? डोणे, गप्प झालात ना? आता विचार करा. मी नकळत सुदर्शनकडे वळलो. सुदर्शन, हे बघ, तुला खूप चांगलं आयुष्य जगायचं आहे. ते सन्मानाने जगायचं आहे. तू हुशार आहेस. तुला चांगलं भविष्य आहे. मी सांगतो ते नीट ऐक. तू असाच राहशील तर काही वर्षांनी तुझ्यात न्यूनगंड निर्माण होईल. एकाच अपमानाच्या फटकाऱ्यात तुझं आयुष्य बर्बाद होईल. हे जग तुला समजून घेणार नाही. मी तुला मदत करतो. सुदर्शनला फारसं कळलं नसावं, पण त्याच्या बाबांच्या डोळ्यात मला नवं काही चमकताना दिसू लागलं. काय करूया साहेब? माझ्यावर विश्वास ठेवा. या मुलाला तुम्ही शिकवायचं आहे. तुमच्या मुलीला आणि दुसऱ्या मुलालाही तुम्ही शिकवा. ही मुलं शिकून अधिकारी होतील, व्यवसाय करतील आणि चांगली माणसं होतील. आता एकच काम करू. सुदर्शनच्या जटा काढून त्याला मुक्त करू. पण समाजाचं काय? कोण काय म्हटलं तर मला बोलवा. मी समजावून सांगतो. देव चांगल्या माणसाच्या पाठीशी राहतो. पुन्हा सांगतो, विश्वास ठेवा माझ्यावर. सुदर्शन, तू सगळ्या मुलांप्रमाणे राहा. खूप खूप अभ्यास कर. घराचं आईबाबांचं नाव रोशन कर. सुदर्शनचे बाबा तयार झाले. सुदर्शन जटामुक्त झाला. शाळेतही सर्वांना आनंद झाला. मधला बराच काळ लोटला आणि आज हायस्कूलचे शिक्षक मला सुदर्शन आणि त्याच्या कुटुंबाबद्दल सांगत होते. सुदर्शन जटामुक्त झाला आणि त्याच्या कुटुंबाला एक नवीन दिशा मिळाली. सुदर्शनच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. तो अभ्यास करू लागला.
त्याच्यासोबत त्याची भावंड जिद्दीनं चिकाटीनं पुढच्या परीक्षा पास होऊ लागले. आज सुदर्शन तलाठी म्हणून एका सज्जावर कार्यरत आहे. एवढ्यावर तो थांबलेला नाही. नुकतीच त्याची स्पर्धा परीक्षेतून क्लास 2 अधिकारी म्हणून निवड झाली आहे. त्याची बहीण BE सिव्हिल होऊन पंचायत समिती ते कनिष्ठ अभियंता आहे. तिचीही स्पर्धा परीक्षेतून क्लास 2 अधिकारी म्हणून निवड झालेली आहे. सुदर्शनचा भाऊ पोस्टात कार्यरत आहे. 5 जणांचे हे पंचकोनी डोने कुटुंब. या परिवारात 4 सदस्य सरकारी कर्मचारी आहेत. ही मोठी कौतुकास्पद गोष्ट आहे. एखादा घेतलेला छोटासा निर्णय किती मोठी परिणिती देऊन जातो याचं हे मोठं उदाहरण आहे. ही गोष्ट बळवंत डोने मात्र विसरलेले नाहीत. त्यांनी माझ्यासोबतचे फोटो अद्याप जपून ठेवलेले आहेत. ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. आयुष्यात असे कृतार्थतेचे भाव यावेत यातच आपल्या आयुष्याचं सार्थकत्व आहे ना. अशा छोट्या छोट्या कृती करण्यासाठी आपली नजर मात्र शोधक, सकारात्मक असायला हवी, हे मात्र खरं. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह.